पूर्ण नुकसान झाल्यानंतर तो मंडल स्तरावर विमा मिळतो। आता त्याच्यावर एक साधारणपणे टोटल प्रीमियमच्या 11% कॅप आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचा बराचसा कल त्या योजनेकडे नसतो। आता जी योजना तयार केलेली आहे याच्यामध्ये प्रीमियम अतिशय कमी ठेवण्यात आलेला आहे। खरीपा करता 2% आणि रबी करता 1.5% एवढाच प्रीमियम याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि 90% या योजनेकरता पैसा हा केंद्र सरकार देणार आहे। आज आपली जी योजना आहे चालू असलेली, ज्याचा मागच्या वर्षी किंवा यावर्षी आपण फायदा देतोय, त्याच्यामध्ये जवळजवळ 10% शेतकऱ्याचे पैसे असतात आणि उरलेले जे पैसे असतात त्यात 50% केंद्र सरकारचे आणि 50% राज्य सरकारचे पैसे असतात। हे 11%चं कॅपिंग रद्द झाल्यामुळे शेतकऱ्याला आता जास्ती प्रमाणात त्या ठिकाणी मदत मिळू शकेल। दुसरं असं होतं की पूर्वी समजा पीक खराब झालं तर मदत मिळायची, आता त्याच्यामध्ये रोपाचं नुकसान झालं तरी मदत मिळेल। म्हणजे उदाहरणादाखल समजा धानाचा आपण विचार केला तर पूर्वी धानाचं पीक गेल्यानंतरच मदत मिळायची, आता रोवण्यानंतर रोप आलं नाही तरी देखील त्याला मदत मिळेल। अनेक नवीन बाबी म्हणजे पाणी साचणं वगैरे अशा गोष्टी देखील आता विम्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट केल्या आहेत आणि कापणीनंतरचे जे काही लॉसेस आहेत त्याच्याही करता आता विमा हा लागू करण्यात आलेला आहे। जवळजवळ केंद्र सरकार तिसऱ्या वर्षी या योजनेकरता 9,000 कोटी रुपये तरतूद करणार आहे आणि 50% क्षेत्र याच्यामध्ये कव्हर करणार आहे। तिसऱ्यातल्या काही अजून चांगल्या गोष्टी अशा आहेत की शेतकऱ्याने कर्ज घेतलं नसलं तरी तो विम्यासाठी पात्र ठरेल। आज तो कर्ज घेतो तेव्हाच त्यातनं आपण प्रीमियम कापतो आणि त्यातनं मग तो विम्याकरता पात्र होतो। दुसरं, या खरीप हंगामापासूनच ही योजना लागू होणार आहे। संपूर्ण देशामध्ये विम्याचा दर हा सारखाच असणार आहे आणि ज्या कंपनी आहेत त्यांच्यावरील जबाबदारी आहे की 30 दिवसामध्ये त्यांनी विम्याचा निर्णय करून शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा करायचे आहेत। याचा क्लेम करण्याकरता शेतकरी हा मोबाईलवर फोटो काढून देखील कंपनीला पाठवू शकेल आणि मग कंपनी व्हेरीफाय करून त्या संदर्भातला क्लेम या ठिकाणी देईल। आणि मला असं वाटतं की ज्याला आपण खऱ्या अर्थानं फार्म इन्शुरन्स म्हणतो, म्हणजे इतर देशातला फार्म इन्शुरन्स आणि आपल्या इथला आपल्याला माहिती आहे की यातला फरक होता, आज तो फरक निघून जातोय आणि शेतकरी खऱ्या अर्थानं आज इन्शुअर्ड होतोय या योजनेच्या अंतर्गत। म्हणजे यापूर्वी इन्शुरन्स नव्हता असं नाही, म्हणजे दुष्काळाच्या काळात चांगले पैसे मिळायचे त्याच्यातही मिळाले, पण ओव्हरऑल ते मागच्या वर्षीपासून मिळाले। त्याच्या आधी जर आपण बघितलं तर प्रीमियम आणि मिळालेले पैसे याच्या रेशोत खूप फरक राहिला आणि नुकसान आणि नुकसान भरपाई याच्या माध्यमातून विम्यातनं यातही बराच फरक होता। त्यातला मोठा फरक ही 11%ची कॅप काढून टाकल्यामुळे त्या ठिकाणी राहणार आहे आणि मग ही देशातली अतिशय पथदर्शी अशा प्रकारची योजना आहे।